मात्र पाहायला मिळाली. जोरदार अपील आणि आलाय पहिला डॉट बॉल. माहुली ब संघाला अशा डॉट बॉलची फार गरज आहे, कारण पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. जर अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी केली तर 10च्या कमी तुम्ही अंकरपाडा संघाला थांबवू शकता. मात्र त्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी गरजेची आहे. स्ट्रायकिंग एंडवरती रवी सर पाहायला मिळतील. स्विच हिट अटेम्प्ट होता यावेळेस देखील. थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतीये. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. चेंडूंचा विचार केला तर चेंडू झाले 4, ज्यामध्ये पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती सिक्सर आला. फार चांगलं कश्यपच्या वतीने कमबॅक पाहायला मिळतोय. माहुलीचा करण अंबाला म्हणून कश्यपची देखील ओळख आहे. मात्र कश्यपला आता तशीच कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती ज्या खेळाडूने आगाज फार चांगला गेला असा खेळाडू पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सचिन. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल आडव्या पट्ट्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोक, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग मिड विकेटच्या दिशेला बॉलला पाठवून दिलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनिंग मधला दुसरा ब्लास्ट आणि सचिन मगरच्या बॅट मधून अंकरपाड्याचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. मध्ये सचिनचं हे आक्रमण कुठेतरी अंकरपाडा संघाला सुटकेचा निश्वास नक्की देऊ, कारण पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर थोडंसं सचपडत असताना पोझिशनवरती अंकरपाडा संघ पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर हा जो सिक्सर आलाय त्याने पुन्हा एकदा नवचैतन्य अशा पल्लवीत झाल्यात. बॅटिंग करत असताना टीम अंकरपाडा संघाची आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला त्वरित पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले 15-15 या आकड्यावर. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजीचा मुजाहिरा सचिन आणि स्पेशली अंकरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळते. यावेळेस देखील लोबो फुल टॉस मिसिट पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने षटकाची सांगता होती. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम अंकरपाडा संघ आता आपल्याला फार चांगल्या टचमध्ये, फार चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. 16 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं होतं, ज्यामध्ये पॉवरफुल फलंदाजीची अपेक्षा होती आणि अपेक्षेची पूर्तता करत असताना सचिन स्पेशली त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आलेत आणि त्याने देखील सांगितलं की मला का इतकं हाय रेट केलं जातं, कारण पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्याची देखील ओळख आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजीसाठी तो ओळखला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक मुजाहिरा जो मात्र मैदानावरती देत असताना पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. माहुली ब संघ थोडंसं अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. अडचणीमधील संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी षटक क्रमांक 2 मध्ये तौहीदच्या खांद्यावरती आहे ती जबाबदारी. षटक क्रमांक 2 मध्ये कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. तौहीद पाहायला मिळतात षटक क्रमांक 2 मध्ये आणि आता थोडंसं अडचणीमध्ये वाहुली ब संघ पाहायला मित्र. मात्र म्हटलं जातं ना, फिक्र करताय क्या, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवून आता चांगली कामगिरी देखील अपेक्षित है. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 16 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. सचिन बहुत ही तगड़ी बल्लेबाजी कर रही है. तौहीद इस बार ओवर द विकेट. बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद, लेकिन थोड़ी सी दूर थी. चॉप करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन आता हुआ ये एक्स्ट्रा वाइड रन. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. 5 ओवर के मैच, कम से कम आपको 70 से 75 रन बनाना जरूरी है और शुरुआत भी बहुत अच्छी हुई है. पहले ओवर में सचिन के बल्ले से जो 2 छक्के आए उसने इस मैच का रिदम पूरी तरीके से सेट कर दिया है. इस बार हाफ ट्रैकर थी. अंपायर के पास ह्यूज अपील, बड़ी अपील करते हुए थोड़ा सा रिकंसिलेशन किया जाएगा अंपायर के पास. इसके बाद बल्लेबाज आउट. विकेट का पतन. बड़ा झटका, बड़ा करारा झटका. शेर का शिकार होते हुए मैदान के अंदर ये बड़ा झटका. 18 रनों के ऊपर पहली विकेट. सचिन मगर बैक टू द पवेलियन.
जिस विकेट की बहुत ज़्यादा ज़रूरत थी वो विकेट मैदान के अंदर मिलती हुई तौहीद का कमबैक, और तौहीद के कमबैक से पूरी तरीके से बल्लेबाज नेस्टर महमूद, पहले विकेट का पतन, बल्लेबाज सचिन मगर बैक टू द पवेलियन। लेकिन अब मैदान के अंदर इनएट नंबर 3 दयानंद देखने को मिलेंगे। दयानंद को अब वो जो मोमेंटम है वो मोमेंटम आगे बढ़ाना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है। इस बार हाफ ट्रैकर फिर से एक बार गेंद थी, अंपायर का इशारा आते हुए वाइड गेंद, एक्स्ट्रा की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ जाके पहुंचा है 18 रनों के ऊपर। सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली जर्सी नंबर उनका स्कोर कार्ड के ऊपर देखने को मिलेगा। 18 ऑन द बोर्ड, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार फिर से एक बार तेज डालना चाहते थे लेकिन दिशा से भटके, और कहा जाता है कि दिशा से भटकोगे तो फटके पडेंगे। तुम्ही जर दिशेपासून विरहित गोलंदाजी कराल तर मात्र तुम्हाला फटके तर पडणारच आहेत। तौहीदच्या वतीने फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, वेग फार आहे, प्रचंड वेग आहे, मात्र त्यासोबत तिला लाईन आणि लेन फार महत्वाची असते। यावेळेस बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते, चेंडू हवेमध्ये असेल, मिडॉनचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅच झाली आहे, ड्रॉप, मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ। क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं, धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21, 21 धावा। नयन सर ज्या वेळी झेल सुटली त्या त्यावेळी इतिहास घडलाय। रोहित शर्माची झेल सुटली, 264 धावा, इतिहास बनला। ब्रॅन लाराची झेल सुटली, त्याने देखील 400 धावा अगेन्स्ट झिम्बाब्वे, तो देखील एक इतिहास आहे। त्या समवेत ग्लेन मॅक्सवेलची झेल सुटली होती अगेन अफगाणिस्तान, 200 धावा, वन ऑफ द बेस्ट इनिंग इन ओडीआय क्रिकेट। त्यानंतर विश्वचषकावरती ऑस्ट्रेलियन टीमने नाव कोरलं, तो देखील इतिहास आहे। यावेळेस हुक केलाय, शॉट ऑफ गुडलेन बॉल होता, त्याला हुक करत असताना बॉलला फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, आलेला लॉंग लेगला क्लिअर करत चौकार, गुड स्ट्रोक। बॉलच्या मेरिटनुसार खेळलं गेलंय। अँगल डाऊन द लेग साइड जाणारा बॉल, मात्र त्या बॉलला हुक करत असताना लॉंग लेगच्या दिशेला वेगाला कल्पकतेने उत्तर दिले। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्यावरती खणखणीत 4 धाव्यांची मोहर होती। चौकाराला धावफलक पुढे जाईल, 25 ऑन द बोर्ड। आतापर्यंत 3च बॉल झालेत आणि 3 बॉलवरती महागडी गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये। एक चौकार, एक डबल, एक महत्वाची विकेट, मात्र 3 वाईट बॉल आतापर्यंत पाहायला मिळतात। जबरदस्त फलंदाजीचा मुजाहिरा मैदानावरती, मात्र विकेट गेली आहे। विकेटच्या विरहित फार चांगली फलंदाजी होती। धाव्यांचा जो ग्राफ आहे तो ग्राफ खाली येत नाहीये, तो ग्राफ देखील वरती जात चाललाय, त्यामुळे कौतुक आहे ज्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते। वाहोली ब संघ आता अडचणीमध्ये सापडल्या, मात्र या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल। कमबॅक होईल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग। यावेळेस ऑन साइडला हाफाम जॅक केलाय, मिड विकेटच्या दिशेला बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, आलाय 4 धावेंसाठी। बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत चौकार, गुड स्ट्रोक। यांच्यासाठी असेल 3 बॉल 3 सिक्सर साठी 500 रुपीजचं कॅश प्राइज, 500 रुपयाचा धनादेश, 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। कपिलदा धुमाळ यांच्यासाठी ही सुवर्ण संधी, रन मशीन ऑफ वरअप अर्थातच अनिलजी म्हात्रे यांच्याकडून ही सुवर्ण संधी असेल। धावसंख्या फलकावरती 29, 29 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात। 2 बॉलवरती 2 चौकार आले, ज्याची झेल सोडली आता तो तुम्हाला सोडत नाहीये। टेनिस क्रिकेटमध्ये आणि स्पेशली क्रिकेटमध्ये आपण हेच पाहिलंय, ज्या ज्यावेळी जीवनदान मिळतं त्या त्यावेळी तो खेळाडू तुम्हाला सोडत नाही। एक्झॅक्टली तेच मैदानावरती आपण पाहू शकतो। फलक पाहायला मिळतो 29, 29 या आकड्यावरती।
4 बॉलचा खेळ झालाय. महागडी गोलंदाजी मैदानावरती तोहीच्या वतीने. जी विकेट महत्वाची होती ती विकेट मिळवून दिली आहे, मात्र जो धावेंचा ग्राफ आहे तो वरतीच जात चाललाय. त्याला आता अंकुश लावायची गरज आहे आणि त्यासाठी काय करायचं तर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढलं जाईल, स्कोर कोड थांबून राहील आणि स्कोर कार्ड जर थांबून राहिलं तर प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजत असताना आपण पाहतो. त्यामुळे प्रेशरमध्ये देखील इथे विकेटचं पतन व्हायची शक्यता थोडीशी जास्त असते. एक्झॅक्टली काय घडेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. धावसंख्या फलकावरती 29. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. त्यामुळे चांगला बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलंय, कारण गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर एक्सपेक्टेड असतं की तो बॉल उसळी घेईल, बाउन्स करेल, मात्र टॉस झाला नाही, बॉल थोडासा खाली राहिलाय. हनुमान थोडंसं चुकीचा फलंदाजाचं लाईन मिस केली आणि हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय डॉट. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतीये. कीपर बीट, थर्ड मॅन फाईन लेग बीट, लॉंग स्टॉपच्या दिशेला, वाईट +4, नशिबाच्या या 5. आव्हानदर्शा भरपूर साऱ्या धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या, मात्र आव्हानदर्शा धाव नव्हत्या. इथे आव्हानदर्शा स्वरूपामध्ये भरपूर साऱ्या धावा आहेत. इथे कट केलाय पॉइंटच्या दिशेला, फिल्डर नाहीये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी, इनफिल्डला भेदून आउटफिल्ड अतिशय वेगवान. बॉल निघून चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धावेंसाठी अजून एक चौकार. थँक्यू सो मच. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 38 पाहायला मिळते. 38 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 ची होत असताना समाप्ती 38 धावा. या धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. कश्यपच्या षटकामध्ये त्या 16 धावा थोड्याशा महागड्या वाटत होत्या, म्हणून आता काय तर तोहीच्या वतीने देखील 22 धावेंचं आपण पाहू शकतो महागडं षटक पाहायला मिळालं. बाहुली ब संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे, मात्र म्हटलं जातं असफलता एक चुनौती हो, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 4 वर्ष ज्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न केले, अखेर 4थ्या वर्षी तो वनवास संपला, ट्रॉफी तुमच्या गावात आली. तसेच प्रयत्न तुम्हाला आता या मॅच मध्ये देखील तिसऱ्या षटकामध्ये करणं गरजेचं आहे. स्ट्राईक गोलंदाजावरती विश्वास दाखवण्यात आलाय. आता तो स्ट्राईक गोलंदाज कशी कामगिरी करेल त्यावरती या मॅच संपूर्णपणाने भवितव्य अवलंबून आहे. कश्यपवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. विश्वासाला सार्थ अशी कामगिरी कश्यपच्या वतीने पाहायला मिळेल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. अशा वेळी 2 ऑप्शन असतात, एक तर अटॅकिंग गोलंदाजी, एक तर डिफेन्सिव्ह गोलंदाजी. आता अटॅकिंग गोलंदाजी होईल की डिफेन्सिव्ह गोलंदाजी कश्यपच्या वतीने होईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळते. बॅटची इनर एज आय थिंक सो होती. फाईन लेगच्या दिशेला जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल घेतलेली ही सिंगल पाहायला मिळते. सिंगल धावा ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळते, जी मात्र पुढे सरकत असताना 39 39 धावा धाव फलकावरती. कश्यपने या ओव्हरची सुरुवात फार चांगली केली आहे. ज्यावेळेस रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस देखील तुमच्या मनामध्ये 2 ते 3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट अशी असते की तुम्ही गोलंदाजाला ज्यावेळेस रीड करण्याचा प्रयत्न करताय एज अ बॅटर, तर रीड करत असताना एक गोष्ट महत्त्वाची असते, तो ज्यावेळेस रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक ते खेळणं गरजेचं असतं फलंदाजाला. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करतो तो रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून डिफेन्सिव्ह अप्रोच त्यांच्याकडून पाहायला मिळतो. डॉट बॉल पर्सेंटेज त्याने वाढतात आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर देखील क्रिएट होतो. सो ती एक स्ट्रॅटेजी मनामध्ये कश्यपच्या असेल. थोडंसं डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळते, मात्र सध्याच्या घडीला तोच अप्रोच खूप महत्त्वाचा आहे. यावेळेस प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी पहिलेच मन बनवलं होतं की मी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळेल, मात्र रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न फार चांगली स्ट्रॅटेजी आहे. सध्याच्या घडीला तुम्ही विकेटसाठी जाताय, तुमच्या वतीने धावा जास्त येत आहेत, मग अशा वेळी ही स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची आणि ती कश्यपच्या वतीने पाहायला मिळते. 2 जे डॉट बॉल आले या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक डेफिनेटली होईल. यावेळेस मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल मॅक्स पाहायला मिळेल.
अंडर द बॉल आलेत, कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीमने. फलंदाज दयानंद बॅक टू दी पवेलियन. यू हॅव अ पोटेन्शियल. तुमच्याकडे जर पोटेन्शियल आहे ना, तर त्या पोटेन्शियलचा कधी कुठे आणि कसा उपयोग करणं याचं ज्ञान असणं ही एक वेगळी गोष्ट असते, आणि तो कश्यपकडे आहे. आणि कश्यपने देखील सिद्ध केलंय. पहिल्या षटकामध्ये जरूर 16 धावा आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस म्हणजे इंडिव्हिज्युअल सेकंड आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस त्याची वर्णी लागली, त्यावेळेस त्याने कमबॅक देखील करून दाखवलंय. फार चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मैदानावरती बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा टॉस होतोय, एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षित मी म्हणेल टेक ऑफ केला जातोय. अनपेक्षित उसळी आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फार चांगली गोलंदाजी कश्यपच्या वतीने पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. जर ओव्हर आवडली असेल आणि गोलंदाजी आवडली असेल कश्यपची, तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण फक्त एका धावेचं षटक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 39, 39 धावा पाहायला मिळतील. फार चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, नो डाऊट ॲट ऑल. अप्रतिम गोलंदाजी कश्यपच्या वतीने. या षटकामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी झाली आणि त्यासोबतीला फक्त एकच धाव खर्च झाली. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे टीम वाहोली ब. डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला 2 ते 3 बॉलवरती पाहायला मिळाला. ते 3 बॉल जे होते ना, ज्यावरती एक धाव आली, ते रडारपेक्षा दूर होते. त्यानंतर रडारमध्ये ठेवण्याचा प्रयत्न, बॅटच्या टू एंडला बॉल लागला, मॅक्स डाऊन द बॉल आले, कॅच कंप्लीट झाली. दयानंदच्या खेळीचा अंत झाला. त्यानंतर प्रेशर जो आहे तो राजे छत्रपती अंकरपाडा संघावरती बिल्ड झाला. जो संघ वाटत होता की जवळपास 5 षटकांमध्ये 70-75 ते 80 धावांपर्यंत पोहोचण्याची मजाल असेल, तो खेळाडू ज्याच्यामुळे या 80 धावांपर्यंत पोहोचू शकत होते, तो खेळाडू आता बाद झाला. आता रवी सरांवरती जबाबदारी असेल गणेशवरती. 2 खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, क्विकर बॉल, जबरदस्त वेग, प्रचंड वेगाने हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रिहान पाहायला मिळत आहेत. आता वाहुली ब संघाने फंदा कसायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे अंकरपाडा संघाला करायचं काय, तर सिंगल डबल देखील घ्यायचंय, चौकार षटकार देखील मारायचे. एकदा धावसंख्या 60+ गेली तर मात्र एक चांगला टोटल मैदानावरती डेफिनेटली पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये, फाईन लेगचा फिल्डर, बॅटचे टू एंडला बॉल लागलाय, कॅच कंप्लीट झाली आहे. अजून एक विकेटचं पतन होतोय. बॅटरच्या खेळीचा अंत. रवी सर बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय तिसरा बॅटिंग करत असताना टीम अंकरपाडा संघाने. थँक्यू डीजे. संपूर्ण टॉप ऑर्डर आता परास्त झाली आहे. मिडल ऑर्डरवरती आता जबाबदारी एक्सपोज झाल्यानंतर टॉप ऑर्डर आता मिडल ऑर्डरला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस हुकेलाय आणि बॉल निघून चाललाय. स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेहालच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त 6 धावांसाठी सिक्सर. गुड स्ट्रोक. साथीने धावसंख्या 45, 45 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फार चांगली सुरुवात आहे. त्यानंतर थोडंसं ब्रेक लागला होता तिसऱ्या षटकामध्ये, मात्र या षटकाची सुरुवात ती देखील चांगली झाली गोलंदाजांसाठी. मात्र कमबॅक करत असताना नेहालच्या बॅटमधून जो सिक्सर पाहायला मिळतो, इरादे स्पष्ट आहेत. अटॅकिंग इंटेंट खेळायचं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर लाजवाब. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. अखेर लॉंग ऑफ मधून जोपर्यंत फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेगाने येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. ही स्ट्रॅटेजी फार चांगली आहे की गॅप शोधायचे, गॅपमध्ये बॉल मारायचे, जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत हमखास 2 धावा तर कंप्लीटच होत असताना पाहायला मिळतील. सो गुड स्ट्रॅटेजी, फार चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 47, 47 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 47 ऑन द बोर्ड. निहालच्या वतीने ती समय सूचकता, ते प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला पाहायला मिळतो. हेच महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. यावेळेस झाली मिस्टेक, पंचांचा इशारा. बेस्ट ऑफ हाईट बीमर बॉल. येस इट इज. नो +1, 2 धावा आड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
बाळा सरांसोबत थोडीशी चर्चा ज्यावेळेस आम्ही केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कदाचित आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये काहीसे वेगळे नियम देखील पाहायला मिळतील की जर बॉल वेस्ट ऑफ हाईटपेक्षा वरती असेल त्याला बीमर आपण कन्सिडर करणार नाही आहोत. जर ते शरीराचा वेध घेत असतील तर आपण बीमर कन्सिडर करू. अशा प्रकारचे आपण रूल्स आणि रेग्युलेशन्स आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय, जेणेकरून कुठेतरी गोलंदाजाला थोडंसं कुशन मिळालं पाहिजे आणि एक्झॅक्टली ते देखील बरोबर आहे. धावसंख्या फुलकावरती आपल्याला 49. 49 पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा पुन्हा एकदा. वेस्ट ऑफ हाईट बीमर आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर कर. नो बॉल +4. एकूण नशिबाच्या या 5 धावा फलकावरती होती लाट. धावा फलकावरती आहेत आणि आता गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही कारण 2 बीमर आलेत. त्यामुळे चला लवकरात लवकर आता मॅचला सुरुवात करणं देखील गरजेचं राहणार आहे. जबरदस्त फलंदाजी, टोळेजंग फटकेबाजीचा मुजायरा मैदानावरती टीम राजे छत्रपती क्रिकेट संघ अंकरपाडा संघाच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदानावरती फॅटिंगचा मुजायरा. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे ती गोलंदाजी देखील चांगली आहे, मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समनच्या वतीने. सो त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक है. षटक क्रमांक 4 प्रगति पथावरती या. 4था ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ 54 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 गेंदों का खेल अभी भी शेष. और जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है तो गेंदबाजों के ऊपर पूरी तरीके से प्रेशर रहेगा. अब प्रेशर में निशान किस तरीके से गेंदबाजी करेंगे देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. ओवर नंबर 4 प्रगति पथ के ऊपर 4 गेंदों का खेल हो चुका है. अब गेंदबाजी की कमान संभालते हुए अदीशान केवल 2 गेंदे डालेंगे, लेकिन 2 गेंदों में इंपैक्टफुल गेंदबाजी कर पाएंगे या नहीं ये बड़ा सवाल है. 54 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस बार स्ट्रोक तो बढ़िया, डीप में फील्डर रहेंगे लेकिन फ्री हिट की गेंद थी, कैच भी न लपक ना पाए और गेंद बाउंड्री लाइन की दिशा में जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. नसीब के 4. चला पुढील मॅच चलुश्री कांबा विपक्ष उंबारणी असे 2 नामांकित संघांमध्ये असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की मिड मॅच मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. टॉस साठी आपण उपस्थिती दाखवायची आहे. चलो शिर्डी 11 कांबा आणि उंबारणी संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल की आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये आम्ही करणार आहोत टॉस. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकत असताना 58 या आकड्यावरती. यावेळेस चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी मैदानावरती दिशांच्या वतीने. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन जो खेळाडू चांगले टच मध्ये पाहायला मिळत होता असा खेळाडू अजून एक मैदानाच्या बाहेर जाईल. गणेश खेळीचा अंतर षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरी धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा पाहायला मिळतील. म्हणजे सुरुवात जी चांगली झाली होती तिला कॅपिटलाइज केलंय आतापर्यंत टीम राजे छत्रपती क्रिकेट संघ अंकरपाडा संघाने. षटक क्रमांक मैदानावरती 4 समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. चिंतामण पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळत आहे जे मात्र निहाल मोईन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 मध्ये. आता या 5व्या षटकामध्ये गोलंदाजाला करायचं काय तर मात्र विकेट पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. ही ओव्हर या मॅचचं भवितव्य असेल का, कारण ज्या ओव्हरमध्ये तुम्ही मोमेंटम बिल्ड करता दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरचा ज्या टीमकडे तो मोमेंटम असेल ती टीम पुढच्या इनिंगमध्ये ते पहिलं षटक गाजवेल यात ही मात्र शंकाच नाही आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज मोईन. आयटम राऊंड द विकेट. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. बॅट अँड पॅड मधून बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. लाईन मिस केली आहे. रूम बनवून थोडासा रूम क्रिएट करत कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसला आणि मोईनच्या वतीने चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी या बॉलला ऑफर झाली.
फार चांगली गोलंदाजी. राऊंड द विकेटने ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ज्यावेळेस तो बॉल बाहेर जातो एक थोडंसं टेन्शन असतं का, कारण बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला तर बॉलने अपेक्षित उसळी घेतली नाही तर बॅटच्या टो एंडला बॉल लागला तर काय होईल, कारण बॉल बाहेर जात असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी फलंदाजाच्या डोक्यामध्ये नेहमी असतात. कोरडप्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला, बॅट अँड पॅड मधला बॉल मिड विकेटच्या दिशेला अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट मधून वेगाने फिल्डर येतील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थोडासा द्रुत हो, मात्र कलेक्शन फार चांगलं. थोडासा जवळ थ्रो असताना कदाचित दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट देखील होऊ शकले असते, मात्र वेगाने आले फिल्डर. जबरदस्त आपल्याला रनिंग मिड द विकेट देखील पाहायला मिळाली. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 60 पाहायला मिळतील. 60 ऑन द बोर्ड, 60 धावा फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतीये. फलंदाज बाद, बॅटची एज आणि त्यानंतर विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. वेल कॉट बाय द कीपर. जबरदस्त झेल आणि फलंदाज होत आहेत फेल. फलंदाजांचा समाप्त होतोय खेळ. ये मोइन नहीं है, ये बाहुली का आबा कारंड है, जिसके माध्यम से गेम चेंजिंग एफर्ट हमें देखने को मिल रहा है. बढ़िया गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी. रुपेश फेस करते हुए पहली गेंद, बढ़िया गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी. इस बार बाहुली के आबा कारंड धूम मचाते हुए इस विकेट का पतन, बल्लेबाज आउट होते हुए ऑन स्ट्राइकिंग एंड के ऊपर. और एक करारा झटका. रुपेश आउट है क्योंकि बल्ले का मोटा किनारा लगा और कीपर का बढ़िया टेक और एक विकेट का पतन. एकसष्ट धावेचं लक्ष, 61चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. टीम राजे छत्रपती क्रिकेट संघ अनखरपाडा संघाच्या वतीने टीम वाहुली बस संघासमोर. गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, सातत्याने या विभागामध्ये या संपूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये ज्यांच्या आवाजाची दखल प्रत्येक आयोजक घेतो आणि आयोजकांची पहिली पसंती असणार एक जबरदस्त टेक्निकल कॉमेंटेटर, तंत्रशुद्ध समालोचक, अर्थातच माननीय श्री रोशनजीत संते सर, ज्यांचा सुमधुर आवाज आपण पुढील सत्रामध्ये ऐकाल, जिथे वाहुली बस संघाला विजयासाठी 30 बॉल आणि 61 धावेंची आवश्यकता असेल.
चा सामना खेळावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला, चलो शिर्डी कांबा आणि उंभारणी दोन्ही संघाने एक टॉससाठी या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. गावदेवी क्रिकेट संघ नक्कीच मस्कळ आयोजित उपसभापती चषक 2026 नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. पहिला चेंडूवाला डॉट बॉल ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद विकेटचं पतन. शून्यावरती हा पहिला विकेट गमावलाय. बघा, मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे की यापुढील होणारे सामने हे 4 षटकांचे असतील. चलो शिर्डी कांबा आणि उंभारणी, कांबा बी आणि दहिवली आणि अंताडे आणि वालकस या 6 संघांनी सूचना असेल की यापुढील होणारे सामने हे 4 षटकांचे असतील. रेहान येत आहेत. नवीन फलंदाज रवींद्र धुमाळ आहेत, महाराष्ट्र पोलीस. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. या P1च्या षटकामध्ये सलगचे 4 चेंडू येतात डॉट. त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे. रेहान आणि अमनला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल वाहोली गावचे उद्योजक, युवा उद्योजक आणि रील स्टार अर्सलान शेंदू देखील उपस्थित आहेत. ते देखील वाहोली टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. युवा उद्योजक आहेत आणि रील स्टार म्हणून त्यांची ओळख आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत डीपमधून. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि एका धावेने नक्कीच श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. एक बाद 1 ही धावसंख्या आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन वाहोली टीमचा बाहुबली अमन ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमा रेषेच्या बाहेर गोलीच्या वेगाने सीमा पार चौकार. पहिल्या षटकाच्या बस ते आपण टॉस करूया या सामन्याचा. चलो शिर्डी कांबा आणि उंभारणी या 2 संघांमध्ये सामना असेल
आमचे अत्यंत जवळचे मित्र साई भक्त करण पाटील देखील येत आहेत, इन ॲक्शनमध्ये असतील. अनंता दॉर्लीकर साहेबांचे ते आगमन होत आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि जय मल्हार धाब्याचे मालक दादा आपण या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते काल उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला या स्पर्धेचा. चला 4 षटकांचे सामने असतील. चलो शिर्डी कांबा आणि उंबारणी. टॉस जिंकलेला आहे उंबारणी या टीमने आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. यापुढील होणारे सामने 4-4 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाज जयेश आहेत. पहिला चेंडू आला आहे डॉट बॉल. यावेळीच बिगिट क्षेत्ररक्षक आहेत रुपेश गायकर आणि हा रुपेश गायकरने झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज झाले बाद विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. रेहान बॅक टू द पविलियन. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत आणि रवी दादा होते. शॉर्ट मिडविकेटला बॅकअपसाठी फिल्डर येतील तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 6. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. जयेश चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. अनंता दॉर्लेकर साहेबांचा संघ आपण पाहतोय. टी शर्ट सौजन्य आहेत या अनकरपाड्या टीमसाठी आणि त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. आपल्या टीमला मोटिवेट करण्यासाठी ते देखील आलेले आहेत, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होते ती म्हणजेच जयेशच्या माध्यमातून आला हा डॉट बॉल. या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, अवघी 1 धाव खर्च केली आहे. 61 धाव बनवायच्या आहेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 6. आणि सीमारेषेच्या बाहेर लेग बाईचा हा चौकार येतोय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज वाहोली या संघाला.
स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. तो हा चौकार. धावसंख्या आहे 14. रवी धुमाळ महाराष्ट्र पोलीस आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलं, 1 विकेट मिळवली. दुसऱ्या षटकामध्ये जयेशने देखील 5 धावेंचं षटक हाताळलं आणि 1 विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा विकेट, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. या इनिंग मधील हा पहिला षटकार फलंदाज दिशांच्या बॅटमधून. अजून एक तडाखा आणि सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी षटकार. सिंधू देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव. नक्कीच वजीर आणि लक्ष्य बैलाचे मालक आपल्या व्यासपीठावरती आहेत. रील स्टार. पुन्हा एकदा तडाखा, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार सलग चालाय हा तिसरा षटकार. पूर्णपणे वापसी केली आहे वाहोली या संघाने. धावसंख्या 33 आहे. जिंकण्यासाठी 28 ची गरज या मॅच मध्ये आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडू 51 धाव बनवायच्या होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण आपण पाहतोय. रवी धुमाळ महाराष्ट्र पोलीस आहेत. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. दिशान बॅक टू द पविलियन. परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जातात दिशांसाठी, कारण की या मॅच मध्ये वाहोली संघाला कमबॅक करून दिलंय. 6 चेंडू आणि 23 धावांची विस्फोटक इनिंग, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. थँक्यू सो मच. मोईन उर्फ आबा कारंडे या नावाने वाहोली गावामध्ये ओळखलं जातं आणि षटकार आलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 39. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 ची गरज आहे. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उडान होतीये. इथून मात्र या दोन्ही संघांना आपले हौसले बुलंद ठेवावे लागतील. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 12 चेंडू 22 ची गरज आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना प्रेक्षकांचा पैसा वसूल. सुपर फ्रायडे आहे. दुसरा दिवस उपसभापती चषक 2026. बारा चेंडू 22 ची गरज. गणेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक इनला बॅट्समन द बाहुबली अमन ऑन स्ट्राइक. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पाहावं लागेल. नॉट आउट कॉल केलेला आहे. एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या आहे 40. जिंकण्यासाठी 21 ची गरज. रिव्ह्यू नाहीये दादा, कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नाहीये. फक्त पंचांना जर डाऊटफुल असेल तर पंच घेऊ शकतात. आणि एकच कॅमेरा आहे बघा. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे, जो निर्णय असेल तो आपण निर्णय द्या. चला बघा, पंचांचा रिव्ह्यू आहे आणि जर दिसलं नाही तर अंकरपाडा संघ जो ऑनफिल्ड कॉल असेल तोच दिला जाईल. सचिन दादा, चला बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या. चला नॉट आउट आहेत. धावसंख्या 40. गणेश, हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. गणेश, 11 चेंडू शिल्लक आहेत. 21 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राइक एंडला बॅट्समॅन वाहोलीचा आबा कारंडे मोईन. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आणि यस, फलंदाज झाले बाद. प्लेड ऑन झालेले आहेत. बॅटची आतली कडा आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. फलंदाज झाले बाद. न्यू बॅट्समन तोहीद आहेत. चेंडू शिल्लक 10. बनवायच्या धावा या मॅचमध्ये 21. गणेश चांगली गोलंदाजी करतायत. फुल टॉस, बॅटची कडा, खराब फिल्डिंग. शॉर्ट टर्मॅनला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार. लक फॅक्टर ऑन झालाय वाहोली या टीमचं.
मॅच राजे छत्रपती अनखरपाडा टीमला या चुका टाळाव्या लागतील. फिल्डिंग चांगली करावी लागेल कारण की विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. धावसंख्या आहे 44. 17 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. गोलंदाजी चांगली होती परंतु फिल्डर साथ देत नाहीयेत गणेशला. क्या बात आहे, पंच करतायत सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. यॉर्कर चेंडू आहे. अपिश खेळतायत. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. स्वीपर कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 49. 12ची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. 7-12चं हे समीकरण आणि 7-12ला भरपूर महत्व आहे आणि ते समीकरण आपण पाहतोय. 7-12. अमन ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत. सचिन चांगली फिल्डिंग. एक धाव मिळते चेंडूवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50. 50 कंप्लीट. 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 11 या मॅचमध्ये वाहुली या संघाला. आय थिंक खेळाडू आहेत त्यांच्या पाठीमागे रिक्षा आहे ती आपण स्क्रीनच्या पाठीमागे लावा. कारण तुमच्या पाठीमागे जी रिक्षा आहे ना ती स्क्रीनच्या पाठीमागे लावा कारण की त्याच्यावरती सूर्याची किरणं पडतात आणि ती परावर्तित होत आहेत. थँक्यू. नेहाल येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू शिल्लक. 11ची गरज आहे या मॅचमध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन द बाहुबली अमन आणि तौहीद ही जोडी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 51 धावा. काठी की टक्कर या दोन टीममध्ये बिग फाईट सामना सुरू आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आजच्या दिवसातील हा पहिला सामना. अनखरपाडा विपक्ष वाहोली या दोन संघांमध्ये. 5 चेंडू शिल्लक. कंपल्सरी 10 धावांची गरज. तौहीद आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. लागतो अजून एक धक्का. तौहीद बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज. नेहालने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत राजे छत्रपती अनखरपाडा टीमला. हाही सामना जिंकून देईल का? नोमान आलेत बॅटिंग करण्यासाठी. बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला फिल्डर होते. राकेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद.
आणि बॅक टू बॅक लागतोय हा दुसरा धक्का वाहोली या संघाला या षटकामध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. साठी पारितोषिक येत आहे अनंत दौर्लेकर साहेबांच्या वतीने आणि जर सामना जिंकून दिला तरी देखील 500 रुपये. क्या बात आहे. नेहालसाठी ही सुवर्ण संधी आहे. ड्राईव्ह करतायत लॉंगॉनला रुपेश आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. चेंडू शिल्लक 2 धावा बनवायच्या आहेत 9 या मॅच मध्ये. डीजे मनीष स्वतः डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आहेत. मिलिंददादा दळवी जे प्रोप्रायटर आहेत डीजे मनीष यांचे आणि अप्रतिम संगीत कालपासून आपण ऐकतोय. सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध डीजे मास्टर म्हणून मिलिंददादा दळवी यांची ओळख आहे. 2 चेंडू आणि 9ची गरज. कुठे होता सामना आणि कुठे आला या सामना. असं वाटलं की वाहोली संघ हा सामना जिंकेल, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक राजे छत्रपती अनकरपाड्या टीमने. हा चेंडू महत्वाचा आणि या महत्वाच्या बॉलवरती येतोय हा षटकार आणि या मॅच मध्ये रंगत निर्माण झालेली आहे. या मॅच मध्ये वापसी झाली आहे. एक चेंडू 3ची गरज. सामना. एक चेंडू 3ची गरज. अमन की नेहाल कोण हिरो होईल. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. दोघांवरती दबाव आहे. एक चेंडू 3ची गरज या मॅच मध्ये. आणि यस सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे राजे छत्रपती अनकरपाडा टीमने. अनकरपाडा संघाचा हार्दिक अभिनंदन. रविदादा धुमाल, सचिन मगर, रुपेश गायकर आणि नेहालने हा सामना जिंकून दिलेला आहे. त्याचं देखील अभिनंदन. आमचे आपला हार्डवेअरचे चिंतामण आपलं देखील अभिनंदन. आणि 500 रुपयांचं पारितोषिक अनंता दौर्लेकर साहेबांच्या माध्यमातून. आणि आज जर संघ क्वालिफाय झाला तर जय मल्हार धाब्यावरती मेजवानी संपूर्ण संघाला.